नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयासाठी आहे. तर मागील लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड हा बघितलेला आहे. तर इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड आणि इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड मापावायच्या पद्धती वगैरे वगैरे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये या चॅप्टरमधील डिटर्मिनेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड हा पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करायचा आपल्याला. मग हा पॉईंट कन्सिडर करत असताना मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक किंवा मागणीची लवचिकता ठरवणारे घटक हा असा क्वेश्चन या ठिकाणी एक्झाममध्ये येऊ शकतो. तर मागणीची लवचिकता ही साधारणतः आपण बघतोय किमतीवर आधारित आहे. म्हणजे किमतीत बदल झाला की मागणीत बदल होतो आणि त्यानुसार लवचिकतेत बदल होतो, हे आपण आत्तापर्यंत शोधलो. पण या ठिकाणी किमतीशिवाय इतरही घटक या ठिकाणी मागणीची लवचिकता निर्धारित करत असतात. ते घटक कोणकोणते ते आपल्याला बघायचे. मग त्या घटकामध्ये व्यक्तीनुसार, वस्तूनुसार व परिस्थितीनुसार या ठिकाणी हे घटक बदलत असतात. म्हणजे व्यक्तिपरत्वे, वस्तूपरत्वे आणि परिस्थितीनुसार या ठिकाणी त्या घटकांमध्ये जर बदल झाला तर या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेमध्ये बदल होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. मग पहिला घटक वस्तूचे स्वरूप. आता वस्तूचं स्वरूप नेमकं कसं आहे त्याच्यावर देखील या ठिकाणी मागणीची लवचिकता आधारित असते असं आपल्याला म्हणता येईल. या पहिल्याच मुद्द्यामध्ये म्हणजे वस्तूच्या स्वरूपामध्ये आपण नंबर टाकायचा आहे आणि दुसरा नेक्स्ट पॉईंट किंवा सब पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करतो तो म्हणजे आवश्यक वस्तू. आवश्यक वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. आवश्यक वस्तू असेल तर मागणी ही कमी लवचिक असते, इतकंच लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी देतोय, समजा गहू, ज्वारी, तेल हे इत्यादी जीवनावश्यक वस्तू आहेत. आता या आवश्यक वस्तूचे जर किमती वाढल्या तर काय होईल? या ठिकाणी आपण त्या वस्तू खरेदी करणार नाही का? करणार, आवश्यक करणार. आणि त्यामुळं या ठिकाणी मागणी ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येते. कमी लवचिक आहे म्हणजे मागणीमध्ये कमी बदल होणं. म्हणजे आवश्यक वस्तूच्या बाबतीत किमती वाढूनही या ठिकाणी मागणी कमी होत नाही, कारण ते जीवनावश्यक वस्तू आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी साधारणतः आपल्याला म्हणता येतं की आवश्यक वस्तूच्या बाबतीत ही मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. एखाद्या वेळेस आपण कमी करू पण ते नाही असं नाही. जीवनावश्यक वस्तू आपण खरेदी करणारच. गहू अगोदर एक 15 किलो खात होतो, आता समजा 10 किलो लागेल, त्याऐवजी आपण ज्वारी हे ऑप्शन वापरू वगैरे वगैरे या ठिकाणी येऊ शकतं. पण कमी लवचिक आहे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ब नंबर चैनीच्या वस्तू. चैनीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे चैनीच्या वस्तू म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर उत्कृष्ट कापडं, हे कपडा उत्कृष्ट क्वालिटीचा घ्यायचा असेल, त्यासोबतच जे दागिने वगैरे आहेत किंवा पादत्राणे आहेत, आपले शूज म्हणा, हे इत्यादी चैनीच्या वस्तू आहेत. आता हे चैनीच्या वस्तू काय आहे तर साधारणतः याच्या जर किमती वाढल्या तर आपल्याला ते आवश्यक नाही आहेत, म्हणून त्यामध्ये मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि त्यामुळं या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर सुखसोयीच्या वस्तू. क नंबर आहे सुखसोयीच्या वस्तू. आता सुखसोयीच्या वस्तू कोणत्या तर दूध, घरामध्ये दूध असणं, तूप असणं, फळे असणं, इतर अंडी असणं, हे इतर जे काही सुखसुविधेच्या वस्तू आहेत ते असणं असं आपल्याला म्हणता येतं. मग या वस्तू साधारणतः हे मागणीची लवचिकता या वस्तूच्या बाबतीत ही साधारण असते. म्हणजे आवश्यक वस्तू इतकी या ठिकाणी जास्त लवचिक पण नसते आणि चैनीच्या वस्तू इतकी कमी लवचिक पण नसते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून सुखसोयीच्या वस्तू या ठिकाणी हे आहे. आणि दुसरा पॉईंट पडतोय सवयीच्या वस्तू. म्हणजे आपण पहिला पॉईंट बघतोय वस्तूचे स्वरूप. वस्तूच्या स्वरूपामध्ये 3: आवश्यक वस्तू, चैनीच्या वस्तू आणि सुखसोयीच्या वस्तू. ठीक आहे. आवश्यक वस्तूमध्ये मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. चैनीच्या वस्तूमध्ये
मागणीची लवचिकता ही जास्त असते, तर सुखसोयीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही साधारण लवचिक असते. म्हणजे आवश्यक इतकी कमीही नाही आणि चैनीच्या वस्तू इतकी जास्तही नाही, ती साधारण असते असं आपल्याला म्हणता येतं. सेकंड मुद्दा, सवयीच्या वस्तू. आता सवयीच्या वस्तूच्या बाबतीत मागणी ही अलवचिक असते किंवा खूप कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. अलवचिकच पकडा या ठिकाणी. सवयीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही अलवचिक असते. म्हणजे एखाद्याला सवय असते त्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही अलवचिक असते. फॉर एक्झाम्पल, दारू, सिगरेट, गुटखा. आता या वस्तूच्या किमती वाढल्या तरी त्या वस्तूच्या मागणीवर तितकासा परिणाम होणार नाही असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे समजा दारूची एक बॉटल समजा 200-250 रुपयाला असेल, ती 250-300ला झाली तर त्याला तितकासा फरक पडणार नाही, कारण तो सवय आहे, हॅबिट आहे आणि तो म्हणून त्या ठिकाणी त्याची मागणी करेलच असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पर्यायी वस्तू. पर्यायी वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही जास्त असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे पर्यायी वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही जास्त असण्याचं कारण, ती वस्तू साधारणतः आपण फॉर एक्झाम्पल घेऊ साखर आणि गूळ. समजा साखरेचे भाव या ठिकाणी कमी झालेले आहेत, गुळाचे भाव स्थिर आहेत, पण साखरेचे भाव कमी झालेत, तर त्यावेळेस या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त दिसून येते. कारण ते भाव गुळाचे स्थिर असताना देखील साखरेला या ठिकाणी मागणी जास्त निर्माण होईल आणि त्यामुळं या मागणीमध्ये जास्त प्रमाणात बदल होईल असं आपल्याला म्हणता येतं. साखर आणि गूळ हा आपण घेतलं. त्याच्यानंतर साधारणतः आपण आणखीन उदाहरण घेऊ शकतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक उदाहरण घेतलं होतं, ते देखील या ठिकाणी घेता येईल. त्यानंतर विविध उपयोगी वस्तूच्या बाबतीत देखील मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे एखादी विविध उपयोगी वस्तू आहे तर त्याच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही जास्त असते असं आपल्याला म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी वीज, लाईट हे आपण घेऊ. तर विजेचे दर जर समजा कमी झाले तर आपण विजेचा वापर प्रत्येक उपकरणासाठी या ठिकाणी वापरू. म्हणजे त्याच्यावर इस्त्री चालू, हीटर चालू, शेगडी चालू, टी व्ही चालू, लाईट चालू, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण वापरू विजेचे दर कमी असताना. म्हणजे मागणी आपण जास्त करू. जर समजा विजेचे दर या ठिकाणी वाढले तर आपण काय करू, प्रेस वगैरे घरी न करता आपण बाहेर लॉन्ड्रीला देऊ, या पद्धतीने करू. लाईट दिवसा बंद करून ठेवू. टेलिव्हिजन आपल्याला जेव्हा बघायचं आहे त्यावेळेसच या ठिकाणी चालू करू. या पद्धतीने या ठिकाणी याचा वापर करू असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे या विविध वस्तूचा उपयोग आपण त्याच्या किमतीवर आधारित आहेत. म्हणजे याचा किंमत जर कमी झाली, विविध वस्तूच्या बाबतीत जर किंमत कमी झाली तर आपण मागणीची लवचिकता या ठिकाणी जास्त करत असतो असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे आहे. मग पूरक वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही अलवचिक असते किंवा कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. पूरक वस्तू कोणत्या, तर साधारणतः पेन, शाई ही पूरक वस्तू आहे. आता पेन आणि शाई म्हटलं तर आपण असं आहे का नुसतं पेन घेऊन येतो, शाई घेऊन येत नाही. पूरक वस्तू आहे ते. पेन आणलं तर शाई देखील घ्यावीच लागेल आपल्याला. त्यानंतर मोटारसायकल आणि पेट्रोल आहे. असं आहे का नुसतं मोटरसायकल घेऊन आला आहे आणि ढकलीत फिरला नाही, त्या पद्धतीने नाही. या आपल्याला मोटरसायकल घेतली तर आपल्याला पेट्रोल हे गरजेनुसार का होईना वापरावंच लागेल, त्याशिवाय मोटरसायकल चालणार नाही. आणि त्यामुळं पूरक वस्तू आहे त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते किंवा अलवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर टिकाऊ वस्तू हे 6वा पॉईंट आहे. टिकाऊ वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. जास्त लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. टिकाऊ वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही जास्त राहण्याचं कारण, एखादी वस्तू ही जास्त काळ टिकत असेल तर आपण त्या मागणीमध्ये थोडासा कमी प्रमाणात बदल करत असतो असं आपलं जास्त प्रमाणात बदल करता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, टेरिलिनचे कपडे आहेत बघा. अगोदर सुरुवातीला टेरिलिनचे कपडे ते
बुट्ट्या बुट्ट्याचे किंवा असं फुलाफुलाचे कपडे यायचे ते कपडे आहेत. पुन्हा जोडे जे म्हातारे माणसं लावतात पायामध्ये जोडे म्हणतो बघा आपण, ते जोडे या ठिकाणी आहेत. या वस्तू हे दीर्घकाळ चालतात आणि दीर्घकाळ चालत असल्यामुळं या ठिकाणी साधारणतः काय होतं, त्या वस्तूच्या मागणी ही जास्त लवचिक असते. म्हणजे किंमत कमी झाली की एकदाच घेऊन ठेवायचं. समजा आपल्याला जोडा 1-2 लागत असतील तर एक्स्ट्रा 3 घ्यायचे. टेरिलिनचा कपडा या ठिकाणी दीर्घकाळ चालतो आहे आणि त्यामुळं आपण काय करतो आहे, जर भाव उतरला त्याचा तर त्याचा साठा करून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जास्तीचं या ठिकाणी खरेदी करतो आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्यामुळं टिकाऊ वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असते. त्यानंतर आहे शीघ्रनाशी वस्तू. शीघ्रनाशी वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू, ज्या वस्तूचा नाश हा लवकर होतोय त्याला आपण शीघ्रनाशी वस्तू म्हणतोय. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे दूध, दही, फळं हे शीघ्रनाशी वस्तू आहेत. म्हणजे दूध असं आहे का 4-5 दिवस चालतं, नाही, मॅक्झिमम दुसरा दिवस चालतं, तिसऱ्या दिवशी तो खराब होऊन जातं. त्यानंतर दही, फळे वगैरे याच पद्धतीने आहेत, ते फळे देखील सडून जातील. मग या वस्तूच्या बाबतीत देखील मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते म्हणजे मागणीमध्ये कमी प्रमाणात बदल होतो असं आपल्याला म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल समजा दुधाचे भाव एक आता सध्या 50 रुपये 60 रुपये लिटर आहे. समजा उद्या तुम्हाला ऑफर मिळाली, दुधाचं 5 रुपये लिटर आहे, तुम्ही मॅक्झिमम किती न्याल? 1 नेत असाल तर 2 न्याल, 2 नेत असाल तर 3 न्याल, यापेक्षा जास्त न्याल का? नाही. म्हणजे दुधाचे भाव कित्येक पटीनं देखील पडून या ठिकाणी तुम्ही जास्तीचं दूध घेणार नाही, कारण ते खराब होणार आहे, नंतर राहणार नाही आणि त्यामुळं त्या मागणीच्या लवचिकतेमध्ये कमी प्रमाणात बदल होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं आहे. त्यानंतर किमतीच्या विभिन्न पातळी. आता या किमतीच्या विभिन्न पातळी पॉईंटमध्ये 3 पॉईंट कन्सिडर होतात. एक किंमत जास्त असलेल्या वस्तू, एक अत्यल्प किंमत असलेल्या वस्तू आणि एक मध्यम किंमत असलेल्या वस्तू. आता जास्तीच्या किंमत असलेल्या वस्तू त्यामध्ये हिरे, मोती, दागिने वगैरे हे एक्झाम्पल द्यायचं आहे. तर त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही अलवचिक असते. म्हणजे ही जास्त किंमत असणारी वस्तू जर समजा थोडाफार भाव जर कमी उतरला, समजा आता माझं सोनं घ्यायचे ऐपत नाही आहे, 50-60 हजार रुपये तोळा काही तर सोनं चालू आहे, समजा ते 48वर आलं, मला काही फरक पडणार आहे? नाही. मी मागणी करेल का? नाही. आणि त्यामुळं मागणीची लवचिकता ही अलवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यासोबतच आगपेटी, मीठ, टाचण्या हे अत्यल्प किमतीच्या वस्तू आहेत. आगपेटी 50 पैसे किंवा 1 रुपया पकडा मॅक्झिमम, मिठाचा पुडा 5 रुपये, त्यानंतर टाचण्याचं जे पॉकेट आहे ते 10 रुपयाला मिळतं. पर हेड टाचणी जर काढलं तर ते पैशामध्ये देखील पडेल, या पद्धतीनं आहे. म्हणून या ठिकाणी मागणी ही कमी लवचिक असते. आता याचा भाव जरी उतरला तर या ठिकाणी काय होईल, साधारणतः मागणी कराल का तुम्ही? भाव उतरलेला आहे, चला टाचण्या घेऊन येऊ एवढ्या मोठ्या, किंवा भाव उतरला मिठाचे पुढे पोतेच्या पोते आणून ठेवू घरी, असं नाही करत. आपण मागणी त्या कमी प्रमाणात करू आणि त्यामुळं मागणी ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. आणि मध्यम किमतीच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर आहे वस्तूवरील खर्चाचे प्रमाण. या मुद्द्यामध्ये तुमच्या उत्पन्नातील जो हिस्सा आहे त्या किंवा भाग आहे, समजा तुम्हाला 30,000 पगार आहे, त्या 30,000पैकी तुमचा 12,000 10,000 रुपये कशावर खर्च होतो आहे, तो खर्च त्या वस्तूवर जर होत असेल, समजा फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला 10,000 पगार आहे तर तुमचा दुधावर खर्च या ठिकाणी 3,000 रुपये होतो आहे. 3,000 रुपये रोज तुम्हाला 2 लिटर दूध लागतं, सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर, त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 100 रुपयाचं रोज, 3,000 रुपये महिना. आता हे दुधाचे भाव या ठिकाणी जर वाढले, तर तुम्ही काय कराल, साधारणतः तुमच्या उत्पन्नाचा बराचसा भाग त्या
वस्तूवर खर्च होतोय त्या ठिकाणी मग तुम्हाला काय होईल, साधारणतः मागणीची लवचिकता ही जास्त दाखवावी लागेल. कारण 3,000 रुपये तुम्ही फक्त दुधावर खर्च करताय, बाकी गोष्टीवर तुमचा इतर खर्च कमी होतोय आणि त्यामुळे दुधावर तुम्ही पुन्हा खर्च कमी कराल आणि म्हणून मागणी कमी कराल. म्हणजेच मागणीची लवचिकता ही तुम्हाला त्या ठिकाणी जास्त दिसेल असं आपल्याला म्हणता येतं. मागणी कमी करणं किंवा जास्त करणं म्हणजे मागणीची लवचिकता कमी जास्त नाही, मागणीमध्ये बदल किती होतोय. कमी होत असेल पण मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त असते. लक्षात ठेवा बरं का, या पद्धतीनं आहे. मग उत्पन्नाचा लहानसा जर भाग खर्च होत असेल दुधावर, समजा 30,000 पगार आहे, 3,000 रुपये खर्च होतोय, तर त्या ठिकाणी साधारणतः लहानसा भाग आहे आणि त्यामुळं समजा तुमचं 3,200 रुपये खर्च होत असेल पुन्हा भाव वाढल्यानंतर, तर त्यावेळेस तुम्ही ते कन्सिडर करणार नाही आणि ॲज इट इज दुधाची मागणी कराल आणि म्हणून त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कमी दिसून येते. ठीक आहे, या पद्धतीनं आहे. त्यानंतर काळाचा परिणाम देखील या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेवर होत असतो. हा मुद्दा डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला आहे. आता मागणीच्या लवचिकतेवर काळाचा परिणाम होतो असं डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे किमतीत बदल झाला, तो बदल या ठिकाणी वस्तूवर किंवा मागणीवर काही कालावधीनंतर या ठिकाणी दिसून येतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे वस्तूच्या किमतीवर समजा आज 5 रुपयावरून 7 रुपये गेली, 10 रुपये गेली, तर लगेच मागणीत तात्काळ बदल होत नाही. त्याचा या ठिकाणी इफेक्ट साधारणतः आपण म्हणू शकतो की काही कालावधीनंतर या ठिकाणी दिसून येतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे नंतर इफेक्ट होतो किंवा ग्राहकांना ती सूचना नंतर कळते किंवा या वस्तूची किमती वाढलेल्या आहेत, वाढीव किंमत घेत आहेत वगैरे वगैरे, आणि त्यामुळे तो मागणीत पुन्हा बदल करेल म्हणजे तात्काळ. आणि त्यामुळं या ठिकाणी दीर्घकाळाच्या मानाने अल्पकाळात मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. अल्पकाळ म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही मागणीमध्ये बदल तितकासा करणार नाही. म्हणजे 5 रुपयावरून समजा 7 रुपये किंमत घेत असाल तर त्यावेळेस तुम्ही चला काय ठीक आहे देऊ, पण तुम्हाला नंतर कळालं की बाबा अमुक एक किंमत या ठिकाणी वाढलेली आहे आणि त्याला पूरक वस्तू ही आहे आणि ह्या वस्तू आपण जर घेतल्या तर आपले 2 रुपये वाचू शकतात. हे कधी कळणार आहे तुम्हाला? दीर्घकाळामध्ये कळणार आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी मागणीची लवचिकता ही दीर्घकाळाच्या मानाने अल्पकाळात ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर आहे संपत्तीचे वितरण. समजा तुमच्या समाजामध्ये समान होत असेल किंवा समान वाटप झालं असेल तर त्यावेळेस साधारणतः मागणी ही जास्त लवचिक दिसून येते. कारण प्रत्येकाकडे पैसा उपलब्ध होतोय आणि त्यामुळं तुम्ही या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त प्रमाणात दाखवताय, म्हणजे जास्त तुमच्या मागणीमध्ये बदल होतोय. त्यानंतर आहे राहणीमानाचा दर्जा. जर राहणीमानाचा दर्जा समाजामध्ये उच्च प्रतीचा असेल तर त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कमी प्रमाणात बदलते किंवा कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे वस्तू च्या किमतीमध्ये बदल झाला तरी मागणीमध्ये बदल होणार नाही. समजा राहणीमानाचा दर्जा आहे तुमचा उच्च प्रतीचा, म्हणजे प्रेसशिवाय कपडे लिवायचे नाही, बॉडी स्प्रे वगैरे मारायचं, मुली असतील तर लिपस्टिक वगैरे लावायचं, हेअरस्टाईल वगैरे करायची किंवा ते आयब्रो वगैरे करतात बघा, हे काय तर म्हणत असतात आता त्याला, या गोष्टी या ठिकाणी कन्सिडर करतात. मग आता तुम्हाला साधारणतः जर राहणीमानाचा उच्च दर्जा असेल तर त्यावेळेस मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. म्हणजे काय? मागणीमध्ये कमी बदल होणं. आता समजा तुमचं ते फेशियल करणं किंवा आयब्रो करणं, त्यानंतर बॉडी स्प्रे वगैरे याच्या जर किमती वाढल्या तर तुम्ही ते वापरणं सोडून द्याल का? नाही, सोडून द्याल नाही. म्हणजे त्याची मागणी कराल पण कमी प्रमाणात कराल. समजा दिवसात 1 बॉटल संपवत असाल तर आता 4 दिवसांना संपवाल. या पद्धतीनं हे या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे राहणीमानाचा दर्जा उच्च असेल तर मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. त्यानंतर सरकारी
सरकारी नियंत्रण म्हणजे देशामध्ये साधारणतः वेगवेगळ्या कारखान्यामध्ये आता सरकारचा हस्तक्षेप होतो आहे आणि त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, म्हणजे मागणीच्या लवचिकतेवर परिणाम होत असतो सरकारी नियंत्रणाचा देखील. बघा, मागणीची लवचिकता निर्धारित ठरवणारे घटक कोणकोणते आहेत किंवा मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव टाकणारे घटक कोणकोणते आहेत. आता या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेवर किमतीचा मूळ प्रभाव होत असतो. त्या सोबत वस्तूनुसार, व्यक्तीनुसार आणि परिस्थितीनुसार या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेमध्ये बदल होत असतो. मग मागणीच्या लवचिकतेत बदल होणारे घटक कोणकोणते आहेत तर पहिला घटक आहे वस्तूचे स्वरूप. वस्तूच्या स्वरूपानुसार मागणीच्या लवचिकतेमध्ये बदल होत असतो. नंबर 1 किंवा त्यामध्ये नंबर आवश्यक वस्तू. आवश्यक वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही कमी लवचिक आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे आवश्यक वस्तू असतील, जीवनावश्यक वस्तू, त्यामध्ये आपण भाव वाढले तरी या ठिकाणी मागणी कमी करणार नाही. ॲज इट इज जेवढं आहे तेवढंच घ्याल, म्हणजे होईल बदल पण कमी प्रमाणात होईल, म्हणून त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. त्यानंतर चैनीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असते, कारण ते आपल्याला भाव वाढले तर इतर वेळी आपण मागणी करू आणि त्यामुळे त्या ठिकाणी जास्त बदल दिसून येतोय, म्हणून मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असते. सुखसोयीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही साधारण असते. म्हणजे आवश्यक वस्तूच्या बाबतीत की कमी लवचिक नाही आणि चैनीच्या वस्तूच्या बाबतीत इतकी जास्त लवचिकही नाही असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सवयीच्या वस्तू म्हणजे दारू, गुटखा, सिगरेट वगैरे हे सवयीच्या वस्तू आहेत. आता या सवयीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही अलवचिक असते. म्हणजे किमती वाढूनही मागणी त्या ठिकाणी होतच असते, कारण त्याला ती हॅबिट असते. त्यानंतर पर्यायी वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही जास्त असते. म्हणजे एखाद्या वस्तूचे भाव जर कमी झाले तर इतर, म्हणजे गुळाचे भाव स्थिर आहेत पण साखरेचे भाव या ठिकाणी कमी झाले तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर या ठिकाणी जास्त कराल, म्हणून त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त प्रमाणात दिसून येते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर विविध उपयोगी वस्तूच्या बाबतीत देखील मागणीची लवचिकता ही जास्त लवचिकच असते असं म्हणता येतं. म्हणजे वीज याचं उदाहरण घेतलं होतं, मग विजेचे दर जर कमी झाले तर तुम्ही इतर उपकरणं देखील या ठिकाणी वापरताल आणि मोठ्या प्रमाणात तुमच्या मागणीमध्ये बदल येईल. जर विजेचे दर जर जास्तीचे झाले तर तुम्ही जे आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठीच वीज वापराल आणि त्यामुळं मागणीची लवचिकता ही त्या ठिकाणी ही जास्त दिसून येते. म्हणजे वापर कमी करताय म्हणजे तुमचा डिमांडमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बदल होतोय असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पूरक वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही अलवचिक किंवा कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. पेन, शाई, पेट्रोल आणि मोटार हे या पद्धतीनं आहे. एक्झाम्पल घ्यायचं आहे. टिकाऊ वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता जास्त आहे. म्हणजे एखादी वस्तू टिकणारी आहे तर आपण ती जास्त प्रमाणात या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो असं आपल्याला म्हणता येतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण म्हणू शकतो की समजा टिकाऊ वस्तू टेरिलिनचा कपडा आपण घेतलेला, त्याचं उदाहरण जे जुने जोडे होते ते जोडे साधारणतः दीर्घकाळ टिकतात आणि अशा वस्तूचे भाव जर कमी झाले तर आपण लगेच चटकून या ठिकाणी खरेदी करून ठेवून देऊ, कारण ते दीर्घकाळ टिकणार आहे, ते खराब होणार नाही आणि त्यामुळं या ठिकाणी मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसतोय आणि म्हणून मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर आहे शीघ्रनाशी वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. म्हणजे शीघ्रनाशी वस्तू कोणकोणत्या? दूध, दही, फळे हे आहेत. मग या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते, कारण या वस्तूच्या किमती कमीही झाल्या तर साधारणतः तुम्ही जास्तीचा साठा घेणार नाही. समजा दूध 5 रुपये लिटर भेटलं, लगेच बॅरल घेऊन फिराल का? नाही. बॅरल घेऊन गेलं, हां चल मला पूर्ण बॅरल भरून दे असं म्हणणार नाही तुम्ही. जे 2 लिटर लागत होतं 3 लिटर आणाल, पण त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी दूध आणणार नाही आणि म्हणून मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर
किमतीच्या विभिन्न पातळी. किमतीच्या विभिन्न पातळीमध्ये 3 मुद्दे पडतात. एक मध्यम प्रतीची, त्यानंतर अत्यल्प वस्तू ची किंमत असलेली आणि त्या जास्तीत जास्त किंमत असलेली वस्तू असं आपल्याला म्हणता येतं. जास्तीत जास्त किंमत असलेल्या वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता अलवचिक. अत्यल्प किंमत आहे अशा वस्तूच्या बाबतीत मागणीची लवचिकता कमी लवचिक. आणि मध्यम प्रतीच्या ज्या वस्तू आहेत किंवा मध्यम किमतीच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी ही जास्त लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. वस्तूवरील, त्यानंतर 9वा मुद्दा आहे वस्तूवरील खर्चाचे प्रमाण. म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा बराचसा भाग त्या वस्तूवर खर्च होत असेल तर त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त असते आणि अत्यल्प भाग खर्च होत असेल तर मागणीची लवचिकता ही कमी असते. त्यानंतर काळाचा परिणाम. डॉक्टर मार्शन यांनी म्हटलेलं आहे मागणीच्या लवचिकतेवर काळाचा देखील परिणाम होतो. कारण किंमत वाढली की मागणीवर लगेच या ठिकाणी परिणाम होत नाही, काही दीर्घ कालावधीनंतर परिणाम होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून या ठिकाणी एक पॉईंट कन्सिडर करायचं आहे, दीर्घकाळाच्या मानाने अल्प काळात मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर संपत्तीचं वितरण. संपत्तीचं वितरण प्रोफेसर टॉसिंग यांच्या मते समाजामध्ये जर संपत्तीचं वितरण हे समान होत असेल तर त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त असते. आणि संपत्तीचं वितरण हे मागणी जर असमान असेल तर मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर राहणीमानाचा दर्जा. राहणीमानाचा दर्जा जर समाजामध्ये उच्च प्रतीचा असेल तर त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. कारण रोज सवय आहे फुसफुस, तर त्यावेळेस या ठिकाणी साधारणतः मागणीवर त्या ठिकाणी किमती वाढीचा कमी परिणाम होतो आणि म्हणून त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. त्यानंतर सरकारी नियंत्रण. सरकारी नियंत्रणामुळे देखील मागणीची लवचिकता ही वर परिणाम होत असतो किंवा सरकारी हस्तक्षेपामुळे देखील मागणीची लवचिकतेवर परिणाम होत असतो.